नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात निगेटिव्हमध्ये केलेली, खास करून निफ्टीनं जवळपास 40-50 पॉईंट मायनसमध्ये ओपन झालेला, पण बँक निफ्टी मात्र पॉझिटिव्ह जवळपास 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह ओपनिंगलाच होता. पण त्यानंतर मात्र निफ्टीमध्ये डिक्लायनिंग जो आहे तो कंटिन्यू वाढत गेला. बँक निफ्टीनं सुद्धा थोडी त्याची वाढ इन बिटवीन गमावलेली मार्केट आजमध्ये, पण नंतर परत बँक निफ्टी रिगेन झाला. एक कॉन्ट्रा मुवमेंट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. निफ्टी जवळपास जे आहे 200 पॉईंट मायनस, बँक निफ्टी जवळपास 200 पॉईंट प्लस, कारण काल बँकिंग स्टॉक्स खूप खाली आलेले. त्यातले बऱ्यापैकी सगळे आज मोस्ट ऑफ द निफ्टी 50मधले हा स्टॉक बँकचे पॉझिटिव्ह राहिले. मॅक्झिमम बँकिंग स्टॉक्समुळं निफ्टीचा थोडा फॉल कमी झाला, अरेस्ट झाला म्हणता येईल. पण ओव्हरऑल बाकी जे सेक्टर्स असतील किंवा स्टॉक्स असतील, IT, FMCG, फार्मा वगैरे, त्याच्यामध्ये चांगली मोठी गिरावट बघायला मिळाली. त्यामुळे मार्केटवर दबाव राहिला. कंटिन्यू गेले 4-5 ट्रेडिंग सेशन निफ्टी जो आहे तो डिक्लायनिंग करतो आहे. आणि असा प्रभाव म्हणजे हा एक इलेक्शनचा इम्पॅक्ट आहे. प्लस आज मंथली एक्सपायरी होती, त्यामुळे थोडंसं अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळालं आणि सेलिंग प्रेशर बघायला मिळालं. ओव्हरऑल मार्केट जे आहे ते गेले 4 ट्रेडिंग सेशन सोमवारपासून थोडंसं प्रॉफिट बुकिंगकडे त्याचा जास्त कल आहे. मला वाटतं उद्याचा एक दिवस थोडीशी व्हॉलॅटिलिटी राहू शकते किंवा एखादा प्रॉफिट बुकिंग खाली आली डीप इंट्राडे तर लोअर लेवलून बाईंग येऊ शकतं, कारण शनिवारी मोठा इव्हेंट आहे. एक्झिट पोल येतील संध्याकाळी आणि त्याच इम्पॅक्टवर आपलं सोमवारी ओपनिंग राहील. पण मला वाटतं मार्केटमध्ये उद्या कदाचित साईडवेज मूव येऊ शकते, कारण ट्रेडर्स जे आहेत ते एक्झिट पोल नंतरनं पोझिशन घेणं पसंत करतील. त्यामुळे मला वाटतं थोडंसं उद्या कॉशियस किंवा स्टे अवे राहणं गरजेचं आहे. एक्झिट पोल नंतर आपल्याला थोडंसं क्लॅरिटी येईल, कारण मंगळवारी लगेच सोमवार नंतरनं मंगळवार लगेच इलेक्शन रिझल्ट्स अनाऊन्स होतील. त्यामुळे ओव्हरऑल मला वाटतं उद्याही मार्केटला थोडंसं प्रेशर राहील, अंडर प्रेशर राहील मार्केट. निफ्टीमध्ये लोअर लेवलला 22,350 एक सपोर्ट आहे. 22,500च्या वर राहिला तर मे बी निफ्टी 22,600 ते 700पर्यंत जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणजे आजचा जो बढत आहे तो थोडं रिकवर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. अदरवाईज लोअर लेवल 22,500च्या खाली राहिला तर 22,350पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. बँक निफ्टी 48,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 48,500च्या वर आहे, तोपर्यंत आपल्याला परत पुन्हा 49,000पर्यंत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टी करू शकतो. 48,500च्या खाली आला तर 48,200पर्यंत बँक निफ्टी खाली जाऊ शकतो. त्यामुळे ओव्हरऑल या रेंजनुसार उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करा. मला वाटतं उद्या मार्केट बोथ वेजमध्ये मुवमेंट देईल. लोअर लेवल बाईंग येईल, हायर लेवलला सेलिंग येईल. थोडंसं मला वाटतं एक अप अँड डाऊन स्विंग्स उद्या बघायला मिळतील, कारण त्यानंतर सोमवारी मार्केटसाठी खूप मोठा डेटा आहे आणि त्यानंतरच मार्केट एखादं दिशा पकडेल. आज NSEमध्ये 509 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1757 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 6 शेअर्स वाढले, त्या बाजूला 44 शेअर्स वाढलेत. पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये आणि ओव्हरऑल NSEमध्ये जास्त आहे. पण सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा फक्त बँकिंग सेक्टर वाढले, बाकी IT, फार्मा, मेटल, ऑटो, FMCG या सगळ्या सेक्टरला ब्रॉड बेस सेलिंग बघायला मिळाले. ग्लोबल मार्केट तसे उद्यासाठी फारसे गरजेचे नाहीत, पण तरी युरोपियन मार्केट्स आहेत जे पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर जे आहे तो 40 पॉईंट मायनस आहे. मग ग्लोबल मार्केटकडून अजूनही काही फारसे संकेत नाही आहेत, फ्लॅटिश काइंड ऑफ आहेत. आणि मला वाटतं उद्याही आपल्या मार्केटवर थोडं अप अँड डाऊन स्विंग दोन्ही बोथवे बघायला मिळतील. एक चॉपी ट्रेडिंग सेशन बघायला मिळू शकतो, कारण नेक्स्ट वीकमध्ये सोमवारपासून खूप मोठे इव्हेंट्स आहेत. तर बघा मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.